पराठा तर तुम्ही खाल्ला असेल, पण असा रसाळ आणि मसालेदार कांदा पराठा खाल्ला आहे का? चला तर आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीने कांदा पराठा। त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी बेसन घेतले आहे। त्यामध्ये थोडेसे मीठ घालून थोडे पाणी घालू आणि पीठ मळून घेऊ। आता हे पीठ 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। कांदा उभा बारीक चिरून घ्यायचा, त्यात तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घाला। या रेसिपीचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेऊ। आता एक गोळा घेऊ आणि गोल गोल चपाती लाटून घेऊ। अशा एकसारख्या 2 चपात्या लाटून घ्यायच्या। त्यातल्या एका चपातीवरती हे पराठ्याचे सारण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे। त्यावर दुसरी चपाती घालायची। बाजूने कडा सर्व बंद करून घ्यायच्या। आता हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं। आता सुरीच्या मदतीने असे काप करून घेऊया आणि गोल गोल असं रोल करून घेऊया। आता सुके पीठ घेऊ आणि गोल गोल पराठा लाटून घेऊ। मी इथे यावर पांढरे तीळ घातले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता परत एकदा पराठा लाटून घेऊ। तवा गरम झाला आहे, पराठा दोन्ही बाजूनी चांगला भाजून घेऊ। इथे आपला गरमागरम कांदा पराठा तयार आहे। तुम्ही दही, चटणी किंवा कोणत्याही भाजी सोबत खाऊ शकता। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।